राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय। बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर। कवठेमहांकाळ तालुक्यातील हिंगणगाव परिसरात अल्पवयीन मुलीचा वारंवार पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात एका तरुणाविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 13 रोजी सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास कवठेमहांकाळ शहरातील एका कोचिंग क्लाससमोर दिनांक 14 रोजी रात्री 8 वाजता हिंगणगाव परिसरात ही घटना घडली। संशयित आरोपी रोहित अशोक शर्मा राहणार हिंगणगाव यांना पीडित मुलीचा वारंवार पाठलाग केल्याचा आरोप आहे। पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपीने तिचा हात पकडून विनयभंग केला। पीडितेने विरोध करत हात सोडवून घेण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने तिला मारहाण केली। तिच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रारीत नमूद करण्यात आलं। या तक्रारीवरून कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैभव पाटील करतात। राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर। आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत।